माणसं सकाळी चहा प्यायच्या टायमाला ह्यो कुठं आलाय म्हणशीला तर आज आमच्या आरकेच्या घराची वास्तूक शांती होती. तिथंच आपण सकाळी लवकर आवरून आलेलो कारण इथं हाताखाली थांबायचं होतं. आचार्यांच्या हाताखाली काय नगं पाहिजे ते बघायला मला थांबिलं होतं. तेवढ्यात इकडे पूजा बिजा मांडून झालेली आणि इकडं तोपर्यंत झाला की भात पण तयार. मग आता चालू झालेलं ते भाजी करायला. तेवढ्यात मी म्हटलं फट्यावनं जाऊन येतो. मग अण्णांनी मी फट्यावनं जाऊन आलो आणि आपल्याला मागवून आता घरावर चढायचं होतं कारण हे नारळ वगैरे होता का नाही ते वर ठेवायचं होतं आणि या कळशीतलं पाणी आहे ते आपल्याला खाली ओतायचं होतं. पाणी पण मला असं खाली ओतायला सांगितलेलं की ते दोन्ही साईडला पण खाली गेलं पाहिजे पत्र्यावनं. दचक्या मध्ये पाण्याची कळशी सगळी खाली ओतली आणि तसाच उतरून खाली आलो कारण आपल्याला जायचं होतं आता देवासने तोरणं घालायला. मग परशान मी आरेक्स काढले आणि म्हटलं खाली मसुबाला आणि गावात ज्योतिबाला जाऊन येतो. मग डायरेक्ट आम्ही मसुबाच्या बागेत पोहोचलो आणि म्हटलं आता मसुबाला पण पहिल्यांदा घालून घेऊया तोरण. इकडे आल्यावर कायम शांतताच असते. पहिल्यांदा मसुबाला तोरण घालून घेतलं आणि तिथली आरती पण लावली जातात. आता डायरेक्ट आलो ज्योतिबाच्या देवळात तिथं निवड ठेवला आणि तोरण घातलं. तसंच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन मारुतीला पण तोरण घालून रिटर्न आलो. डायरेक्ट गेलो फट्ट्यावर कारण आपल्याला आहेर घेतलेला तो न्यायचा होता. रोहित भाऊंच्या भांड्याच्या दुकानात एक कपाट आणि सोफा सेट घेतलेला तो घेऊन डायरेक्ट आलो. पूजा सपवून घेतली. थेट सगळ्या घरातल्यासनी घेऊन म्हटलं आता रानात जाऊया कारण मम्मी आलेली मुंबईत ना आंब्याचं झाड घेऊन. ती म्हटली तर लावून येऊया आणि रान पण बघून येऊ. गेल्या गेल्या बांधाव खुरप्यानं उकरून मम्मीनं झाड लावायला सुरुवात केली. मी पण तिथलीच पिशवी घेतली आणि म्हटलं आता वड्यातनं पाणी घेऊन येतो. ते पाणी घेऊन आलो ना आंब्याला पण घातलं. तेवढ्यात लक्षात आलं शनिवार आहे. मग रोईचं झाड पण आपल्या रानात होतं त्याचेच म्हटलं पानं तोडूया. ती घेऊन आलो ना हनुमंताला माळ पण तयार केली आणि तसाच म्हटलं आता गावात देवाला जाऊन वाईच पण उशीर न करता हनुमंताच्या देवळात गेलो. माळ आणि ती घातली आणि डायरेक्ट आलो घरला.